Welcome to all of you. In today video lecture number 1, the name of topic is that solid state. In today video lecture we have discussed the title, that is the first title is that introduction and then type of the solid. So first we have discussed the introductory part. Before, it is a very well known to that. In previous lecture I was told that the solid state, this topic contain how many marks? 3/5 marks. मागच्या तासाला तुम्हाला मी सांगितलेलं होतं की सॉलिड स्टेट हा जो टॉपिक आहे तो टॉपिक बोर्ड एक्झामला तुम्हाला किती मार्क्सला असतो? तो असतो 3/5. हाऊ मेनी? 3/5. म्हणजे मॅक्झिमम मार्क्स हे 5 असतात आणि मिनिमम 3. म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न हे 3/5 वर विचारले जाण्याची शक्यता असते. मग व्हॉट इज द इंट्रोडक्शन? द फर्स्ट पॉइंट इज दॅट इंट्रोडक्शन. यू नो दॅट इन लास्ट इयर दिस वर्ड दॅट इज अ स्टेट. 11वी मध्ये एक टॉपिक तुमचा झालेला होता स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, ॲट अ टाइम व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅटर? मॅटर म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं होतं. मॅटर इज अ एनिथिंग इन द युनिव्हर्सल विच हॅज अ पर्टिक्युलर मास, व्हॉल्यूम, शेप अँड साईज. मॅटर म्हणजे जगातली अशी कुठलीही वस्तू की जिला स्वतःचं मास असेल, त्याच्यानंतर शेप असेल, त्याच्यानंतर व्हॉल्यूम असेल, हे सर्व गुणधर्म दाखवणाऱ्या ला आपण मॅटर असं म्हणतो. दी चॉक इट इज अ एक्झाम्पल ऑफ द मॅटर. पेन इट इज अ एक्झाम्पल ऑफ मॅटर. डस्टर इट इज अ एक्झाम्पल ऑफ मॅटर. सो these are the matter. You know that matter consists of the 3 state. Matter consists of the 3 state. म्हणून मी इथे लिहिलं होतं बघा लास्ट लेक्चर. Matter are classified into how many steps? How many types? That is 3 types: solid, liquid, and gases. One more state, that is a plasma state. हे ज्यावेळेस आपण मॅटर म्हणतोय या मॅटरचं क्लासिफिकेशन प्रामुख्याने 3 स्टेटमध्ये आपण 11वीला त्याचा अभ्यास केलेला आहे. फर्स्ट वन इज दॅट सॉलिड स्टेट, सेकंड वन इज दॅट इन द लिक्विड इन स्टेट, अँड थर्ड वन इज दॅट इन द गॅसेस इन स्टेट. इन युअर 12th सायन्स. मग 12वीमध्ये याचा काय उपयोग आहे सर? कारण की 12वीमध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा होता? सॉलिड स्टेटचा अभ्यास करायचा आहे. कशाचा अभ्यास करायचा आहे? वी हॅव डिस्कसिंग द टायटल दॅट इज अ सॉलिड स्टेट. म्हणून मागच्या वर्षाचा रेफरन्स घेऊन आपण आताचा जो टॉपिक आहे सॉलिड स्टेट त्याची सुरुवात आपण करणार आहोत. म्हणून त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं मॅटर इज अ एनिथिंग इन द युनिव्हर्सल विच हॅज अ पर्टिक्युलर मास, व्हॉल्यूम, शेप अँड साईज. मॅटर कन्सिस्ट ऑफ द 3 स्टेट: सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट. Okay, you know that very well. The solid, when we give the heating, at the time it is converted into the liquid state. When we give the heating to the liquid, it gets converted into the gaseous state. And when we cool the gaseous state, it gets converted into the liquid state. The liquid is get cool, it gets converted into the solid state. The meaning says that they are interconvertible to each other. त्याचं इंटरकन्वर्जन होतं बाय गिविंग द हीट और बाय कूलिंग. सो दॅट when we डिस्कसिंग अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सॉलिड, इन दॅट द intermolecular force of the constituent particle, intermolecular force of the constituent particle of solid, it is a very very strong. त्याच्यामध्ये असणारा जो इंटरमोलिक्युलर फोर्स असेल की ज्या इंटरमोलिक्युलर फोर्समुळे त्याच्यामध्ये पार्टिकल त्याच्याशी कॉम्पॅक्ट असतात.
These are the first characteristics of the solid. What are the second characteristics of the solid? They have not freedom to move from one place to the another place. म्हणजे सॉलिडमध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स हा स्ट्रॉंग असतो, त्याच्यामुळे त्याच्या पार्टिकलला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही. दे हॅव नॉट फ्रीडम टू मूव फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. सॉलिडला काय असतं? दे हॅव द शार्प मेल्टिंग पॉईंट. कॅन यू टेल मी दॅट सॉलिड इज अ कॉम्प्रेसिबल? सॉलिड कॉम्प्रेस होऊ शकतो का? नो, इट कॅन नॉट बी कॉम्प्रेसेबल. तो कॉम्प्रेस होऊ शकत नाही. ओके. मग जो काही स्मॉल पार्टिकल असतो त्याला आपण सीपी म्हणतो. सीपी ज्याच्यापासून तो तयार होतो, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल त्याला आपण म्हटलं जातो. तो कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण असतो? द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज दॅट ॲटम्स, आयन्स, ऑब्लिक मोलिक्युल्स. ज्याच्यापासून तो तयार होतो तो असतो ॲटम किंवा आयन्स किंवा कोण असतो? तो मोलिक्युल्स असतो. व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द सॉलिड? व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द सॉलिड स्टेट? मग सॉलिडचं एक्झाम्पल तुम्हाला आत्ता सांगितलं. तुम्हाला काय असेल? शुगर असेल. शुगर, तुमच्या घरामध्ये जी शुगर असते, त्याच्यानंतर आपण जे हे टेबल शुगर असेल, टेबल सॉल्ट असेल, NaCl असेल, KCl असेल, केन शुगर असेल. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द सॉलिड इन स्टेट. ओके. मग आता सॉलिड स्टेट नंतर आपल्याला लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेटचा अभ्यास करायचा आहे का? तर 12वीला नाही. फक्त आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? सॉलिडचा. म्हणून तिथे आपल्याला पुढचा पार्ट आपल्याला कॅरी करायचा आहे. दॅट इज द सॉलिड स्टेट. म्हणून टायटल काय दिलं त्यांनी? सॉलिड स्टेट. काय दिलं टायटल त्यांनी? सॉलिड स्टेट असं दिलेलं आहे. ओके. मग या सॉलिड स्टेट नंतर ज्यावेळेस आपण पुढचा पार्ट आपण बघतोय की टाईप ऑफ द सॉलिड. व्हॉट आर द नेक्स्ट पार्ट इज दॅट सॉलिडचे प्रकार. दॅट इज अ टाईप ऑफ द सॉलिड. सॉलिड आर क्लासिफाईड इनटू द टू टाईप. सॉलिडचं क्लासिफिकेशन किती गटात केलं? सॉलिड आर क्लासिफाईड इनटू द टू टाईप ऑन द बेसिस ऑफ, वाक्य खूप महत्त्वाचं आहे, ऑन द बेसिस ऑफ द अरेंजमेंट ऑफ द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी काय अरेंजमेंट आहे त्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या अरेंजमेंटनुसार त्या सॉलिडचं दोन गटात क्लासिफिकेशन केले. फर्स्ट वन इज दॅट, फर्स्ट वी हॅव डिस्कसिंग दॅट क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन पहिला शब्द काय दिला त्यांनी? क्रिस्टलाइन सॉलिड. What is a crystalline solid? And what about the second? That is the amorphous solid. Second, here is that. Second is that amorphous solid. Okay, amorphous solid. These are the two types of the solid. What is the first type? That is the crystalline solid. And what about the second? That is the amorphous solid. So we are discussing one by one what do you mean by crystalline solid and what do you mean by amorphous solid. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट द्या, how the solid are classified. Solid are classified into the two type. First one is that crystalline solid. Second one is that amorphous solid. The classification of solid is on the basis of the arrangement of the constituent particle in it. So in today's lecture we have discussing the characteristics of the crystalline solid. What do you mean by crystalline solid? Their characteristics. What do you mean by amorphous solid and their characteristics with their example we are discussing one by one. So let us start. आता आपल्याला सुरुवात करायची. First one is that crystalline solid. याच्यामध्ये मी पहिलं घेतोय आता. What is crystalline solid? This is the first type of the solid. That is a crystalline solid. It is a homogeneous solid. It is homogeneous solid. पहिला पॉइंट काय म्हटलं त्याच्यातला? It is homogeneous solid.
कुठला सॉलिड होतो? इट इज अ होमोजेनियस सॉलिड. ओके. What are the second point? The arrangement of the constituent particle. Arrangement of constituent particle. Who is a constituent particle? Atom, ions or molecule. The arrangement of constituent particle is well developed, perfect, regular. It is called as a crystalline solid. म्हणून इथे मी 2 नंबरचा पॉइंट असं लिहिते बघा. Arrangement is well developed किंवा regular arrangement. Okay. चौथा पॉइंट repeated arrangement काय होते? ते रिपीट होते. Such a type of solid is called as a crystalline solid. बघा डेफिनेशन परत एकदा सांगतो. व्हॉट इज द क्रिस्टलाइन सॉलिड? क्रिस्टल बघा ज्याच्या सॉलिडच्या शेजारी शब्द काय? क्रिस्टल. बरोबर आहे. मग क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय? इट इज अ होमोजेनियस सॉलिड. इट इज अ होमोजेनियस सॉलिड. पुढचं वाक्य ते काय म्हटलंय? द अरेंजमेंट ऑफ द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. मग कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे सांगितलं? अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इट इज द atoms, ions, oblique molecules having arrangement is well developed, perfect, regular. Such a type of solid it is called as a crystalline solid. त्याला काय म्हटलं गेलं? क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हटलं गेलं. ओके. ही झाली त्याची डेफिनेशन. ही काय झाली त्याची डेफिनेशन. व्हॉट अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स अँड व्हॉट अबाउट द एक्झाम्पल ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड. इथे लिहितो मी सेकंड पॉइंट. That is characteristics of crystalline solid. काय पॉइंट लिहिला मी? Characteristics of crystalline solid. एक आपल्याला बघायचे बघा. Characteristics of crystalline solid. इथे पहिले लिहितो मी arrangement कशी असेल ती? is well developed. ओके. त्याच्यानंतर रेग्युलर अरेंजमेंट. ओके. हे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. अजून पुढची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला काय सांगता येतात? Crystalline solid it is a part of the solid. So the intermolecular force between the intermolecular force having force of attraction is very strong. Intermolecular force of attraction is very strong. म्हणून मी ते लिहिते 3 नंबर. Intermolecular force of attraction. Intermolecular force of attraction is very strong. Tell me that they have freedom to move from one place to another place? No, they have not freedom to move from one place to another place. They have not freedom. They have not freedom to move from one place to another place. What of the fifth point? They have sharp melting point. त्यांचा melting point कसा असतो? They have sharp melting point. These are the fifth point. They have sharp melting point. What are the sixth point? What are the sixth point is that the crystalline solid, it shows the
ॲनिसोट्रॉपी प्रॉपर्टी. ॲनिसोट्रॉपी बघा वाक्य काय सांगते मी, इट शोज द ॲनिसो, दिसतंय का बघा, इट शोज द ॲनिसोट्रॉपी. 6 पॉईंट वरती लिहितोय. 6 नंबर पॉईंट, crystalline solid, 6 number point, they show anisotropic in nature, anisotropic in nature. मग आता हा शब्द काय ते समजून घ्यावा लागलं. What is by anisotropic property? फिजिकल प्रॉपर्टी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. फिजिकल प्रॉपर्टी कुठले कुठले येते, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स येते, त्याच्यानंतर डायइलेक्ट्रिकल कॉन्स्टंट येतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स, डायइलेक्ट्रिकल कॉन्स्टंट. दिस फिजिकल प्रॉपर्टी चेंज विथ चेंज इन डायरेक्शन. जर ॲनिसोट्रॉपी म्हणजे काय त्याची डेफिनेशन सांगतोय. क्रिस्टलाइन सॉलिड आहे, त्या क्रिस्टलाइन सॉलिडला फिजिकल प्रॉपर्टी असतात. कुठल्या फिजिकल प्रॉपर्टी, लाईक ॲज रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ह्या दोन फिजिकल प्रॉपर्टी आहेत. ह्या दोन फिजिकल प्रॉपर्टीची किंमत, व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टी इज चेंज विथ चेंज इन द डायरेक्शन. डायरेक्शन बदलली तर फिजिकल प्रॉपर्टीची किंमत बदलते. असा जो इफेक्ट असेल, अशी जी प्रॉपर्टी असेल, त्या प्रॉपर्टीला म्हटलं तर ॲनिसोट्रॉपी. मग क्रिस्टलाइन सॉलिड ॲनिसोट्रॉपी दाखवतात का, कारण की डायरेक्शन चेंज झाली. डायरेक्शन जर चेंज झाली तर फिजिकल प्रॉपर्टी क्रिस्टलाइन सॉलिडची ही चेंज होते, म्हणून त्याला म्हटलं तर आपल्याला इट इज कॉल्ड एज अ ॲनिसोट्रॉपी. इट इज कॉल्ड एज अ ॲनिसोट्रॉपिक इन नेचर. द लास्ट पॉइंट इज दॅट, व्हॉट अबाउट देअर एक्झाम्पल. द एक्झाम्पल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज दॅट सोडियम क्लोराइड, देन शुगर, then KCl, then ice. These are the example of the crystalline solid, and these are the characteristics of crystalline solid. I repeat again that and then proceed the next type of the solid, that is a amorphous solid. So what are the first characteristics? They have a well developed arrangement, regular arrangement. Third point is that intermolecular force of attraction is very very strong between the constituent particle, that is the atom, science and molecule. They have not freedom to move from one place to the another place. Then they have sharp melting point. त्याचा melting point कसा असतो, sharp melting point असतो, and they show the anisotropic in nature, means that the physical property is change with change in the direction. And last, that is the example, ice, various types of the salt, sugar. These are the example of the crystalline solid and characteristics of the crystalline solid. After we have discussed the crystalline solid, we proceed the next title, that is the amorphous solid. हे झाल्यानंतर आपल्याला amorphous solidच्या बाबतीत डिस्कशन करायचं. amorphous काय म्हणतो त्याला आपण, amorphous म्हटलं जातं. आता amorphous म्हणजे काय ते लक्षात घ्या. amorphous म्हणजे पावडर फॉर्म. घरामध्ये गव्हाचं पीठ असेल, त्याला ग्राइंड केलेलं असेल, किंवा पिठी साखर असेल, त्याच्यामध्ये क्रिस्टल नसतात, ती पावडर फॉर्म असते. किंवा आपण जे टाल्कम पावडर लावतो चेहऱ्याला, तो काय, इट इज अ amorphous solid आहे. ओके, मग amorphous solid म्हणजे काय ते समजून सांगतो, त्याची डेफिनेशन सांगतो आधी. दिस इज द सेकंड. Okay, this is the second, that is an amorphous solid. What is my amorphous solid? Amorphous solid is a solid in which the arrangement of constituent particle is not well developed, not perfect, not regular, not repeated. Such a type of solid, it is called as a amorphous solid. Amorphous solid म्हणजे असा solid की ज्याच्यामध्ये जी अरेंजमेंट असते कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची ही वेल डेव्हलप नसते, रेग्युलर नसते, परफेक्ट नसते, अशा सॉलिडला आपण काय म्हटलं जातं, ॲमॉर्फस सॉलिड असं म्हटलं जातं. ओके, व्हॉट अबाउट द एक्झाम्पल ऑफ द ॲमॉर्फस सॉलिड? टार. एक्झाम्पल म्हणजे बघायचं
टार, डांबर आपण त्याला म्हणतो, रबर, प्लास्टिक, these are the example of the amorphous solid. एक वाक्य सांगतो ते लक्षात ठेवा. amorphous solid is also called as a super cooled liquid or it is also called as a pseudo solid. amorphous solid ला काय म्हटलं जातं? amorphous solid is also called as a super cooled liquid or it is also called as pseudo solid. What are the example of amorphous solid? Tar, rubber, plastic. These are the example of the amorphous solid. So what is the characteristics of the amorphous solid? The first characteristics of amorphous solid, they have not well developed arrangement. The intermolecular force or the intermolecular force between the constituent particle is not strong. It is not strong, it is a weak, and due to the weak intermolecular force of attraction they have freedom to move from one place to the another place. म्हणून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. They have freedom to move from one place to the another place. Okay. Then this amorphous solid, it shows the isotropic in nature. It shows the isotropic in nature. What do you mean by isotropic in nature? Isotropic means that the physical property of solid is not changed with change in the direction. म्हणजे डायरेक्शन जरी चेंज झाली तरी फिजिकल प्रॉपर्टी त्या सॉलिडची बदलत नसेल तर अशा सॉलिडला आपण म्हटलं तर आयसोट्रोपिक इन नेचर. amorphous solid मध्ये the physical property of amorphous solid is not changed with change in the direction. Hence amorphous solid is called as a isotropic in nature. त्याला काय म्हटलं गेलं? आयसोट्रोपिक इन नेचर असं म्हटलं गेलं. दे हॅव नॉट शार्प मेल्टिंग पॉइंट, त्यांचा मेल्टिंग पॉइंट शार्प नसतो. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी रिगार्डिंग द amorphous solid. परत एकदा सांगतो आणि थांबतो. amorphous solid is a solid in which the arrangement of constituent particles is not well developed, not perfect, not regular. Example is a tar, rubber, plastic. The intermolecular force of attraction is very weak. Due to this, they have freedom to move from one place to the another place. Then they do not show sharp melting point. Then they show the property of isotropic in nature. What do you mean by isotropic? The physical property of amorphous solid is change with change in the direction. In this way, here we are discussing the introductory part and type of solid, crystalline solid and amorphous solid. याच्या पुढचा जो काही पार्ट असेल तो आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करू. ओके, थँक्यू.